छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी वंदन। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, मी आज तुमचे आभार मानायला आलोय, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय। कुठल्या शब्दात आभार मानायचे हे शब्दही माझ्याकडे नाहीत। त्यामुळे या तमाम माझ्या या लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो, तुमचे आभार व्यक्त करतो। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, 5 आमचे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर। व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि हेच आमचं वैभव आहे। आणि समोर बसलेलं हे ऐश्वर्य आहे शिवसेनेचं, ही संपत्ती आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मी भेटायला येईन, आभार मानायला येईन, हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन आज मी पूर्ण करायला आलो। खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या पहिल्या टर्म मध्ये मगाशी ज्योतिताईंनी सांगितलं, प्रकाशनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं काय काय काम केलं ते। 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रभर फिरला। 18 तास, 20 तास, 22 तास, पूर्ण 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना चालना दिली। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि म्हणूनच काम केलं निर्विवाद। म्हणून जनतेने दिले भरभरून आपल्याला आशीर्वाद आणि पूर्णपणे या महायुती सरकारला 232-35 कुठल्या कधीच इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नव्हत्या। आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय, हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं होतं। त्यामुळे इथल्या महायुतीच्या 10 पैकी 10 जागा आल्या म्हणजे 100% मार्क तुम्हाला मिळाले, 100%। आणि त्यामध्ये 5 आपल्या शिवसेनेच्या जीवाभावाचे शिलेदार निवडून आपण दिले, याचा मला अभिमान आहे। भावानो, बहिणीनो, हे कोल्हापूर आहे, आपल्याला माहित आहे। इथे सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं। खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी। तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाच दिला, जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी, घोडे फरार। आणि म्हणून अरे आबिटकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्यमंत्री, तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं।
कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना, मगाशी सांगितलं ज्योतिताईंनी. कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर आहे. नाद केला तर धोबी पछाड पक्की आहे. जिकडे निघतोय संकट जाळ आणि धूर, त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर. हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने, मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय. ही दोन्ही खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली, आपल्याला सांगतो मी. आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खातं तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं. याचं कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आहे. आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो. सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण? 450 कोटी रुपये. 450 कोटी. हजारो लोकांचे प्राण वाचले. आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते? 2.5 वर्षात 2.5 कोटी. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी. हे काम आहे आपलं. हे काम आहे. कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दरबारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती. त्या मुलीच्या हातात एक छोटस बाळ होतं. ती उभी राहिली समोर. मला वाटलं इथं काहीतरी काम आहे. मी म्हणाल ताई काय? म्हणाले इसका नाम दुआ है. बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधि ने बचाई है, इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है. किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे. आणि म्हणून या राज्याची आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. या राज्यामध्ये अगदी PHC पासून ग्रामीण रुग्णालयापासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या स्वतः पाहण्याचं काम, व्हिजिट करण्याचं काम, मेळघाट पासून मेळघाटमध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोहोचतोय, तिकडे जातोय, तिथली व्यवस्था पाहतोय. आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी संवाद साधला पाहिजे. फील्डवर काम केलं पाहिजे. तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते. मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा ज्या ज्या भागात जायचो त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची, काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं. खरं म्हणजे शासन आपल्या दारी सारखा कार्यक्रम आपण केला. काय पूर्वी लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, सगळं होतं. परंतु कटकट नको म्हणून ते सोडून द्यायचे लोक. आणि मग तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी सुरू केलं. मी देवेंद्रजी, अजित दादा आम्ही ठिकठिकाणी गेलो आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की त्या शासन आपल्या दारीमधून अगदी दाखल्यापासून तर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन पासून घराच्या किल्लीपासून 5 कोटी लाभार्थी लोकांना आपण लाभ दिले. 5 कोटी. बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणारा नाहीये. मी लोकांमध्ये रमणारा, लोकांमध्ये जाणारा, सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले 2.5 वर्ष केलं.
आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली. लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार. त्याच्यात आमचे संजय मंडलिक बिचारे त्यात एक वाचला आमचा, कुठे गेला, दरेशील वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी. तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नॅरेटिव्ह मध्ये. परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू. एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं, सगळं केलं, सगळीकडे कुणाकुणाला ठेवायचे सगळं नियोजन केलं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं. आणि म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात, लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली. माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये. तेव्हा विरोधकांनी टिंगल केली, आरोप केले, तुम्ही काय विकत घेताय का, काय भीक देताय का, कोर्टात गेले. पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा. निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि 4 मुंड्या चित झाले. महायुतीचं सरकार आलं. आज टीम आमची तीच आहे. देवेंद्रजी, मी आणि अजित दादा आम्ही काम करतो. आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. पद वर खाली होत असतं, परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांची जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही. मी जेव्हा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतो आहे. आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना 1500 रुपयाची काय किंमत कळणार. मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आईची तगमग, तिच्या डोळ्यातल्या भावना, कसं घर चालवायचं, कसं काटकसर करायची, पत्नीला पाहिलंय मी. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोटं नाटं पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, कोल्हापूरची माती चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि खोट्याच्या माती गोटा हाणणारी आहे. एकदम सडेतोड आहे. सरवडे गावात आपलं आज हे होत आहे, शिक्षण आणि सहकार आणि अध्यात्माचं माहेरघर आहे. संत सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन आता आलो आणि मला तिथं सांगितलं पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, तिथल्या अध्यक्षांनी, ट्रस्टींनी की या ठिकाणी विकास झाला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, जवळपास 600-650 कोटीचा विकास आराखडा तयार होतोय.
कारण लाखो लोक तिथे येतात. ही संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही धारकऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील, गडकोट किल्ले असतील, मंदिरं असतील, इथं कुठेही पैसे कमी पडणार नाहीत. हा शब्द देखील आपल्याला देतो. आणि म्हणून आज हे सरवडे गाव तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक आहे. आणि या ऐतिहासिक इथं मला वाटतं राधानगरीत पहिली मुलींची शाळा सुरू झाली. आणि त्याचबरोबर साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका देखील काय पार्वतीबाई मोरे, बरोबर आहे. आणि म्हणून या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार. कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत. पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले, सत्तेत आल्यानंतर विजेची बिलं पाठवली. फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार, हे राज्य, हे पुरोगामी राज्य आहे, हे प्रगत राज्य आहे. या राज्यामध्ये, या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहेत. आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आपण देत राहाल, आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल, तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत, ज्या आम्ही बोललोय, ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही. आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे, सरकार आलंय. आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही. विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय, तुम्ही घडवलंय. हा इतिहास तुम्ही घडवलाय, या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलाय. आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही. आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय. बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही. हा मंत्र आमच्याकडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरचीसारखा झटका तर दाखवलेला आहे, चांगला झटका लागला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्ही या 5-5 आणि 10 लोकांना निवडून दिलं. खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे. खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे. शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली, 1 रुपयात पीक विमा योजना केली, लाडक्या बहिणींना 50% ST सवलत दिली, लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. किती योजना सुरू केल्या. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली. कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं. उज्ज्वला योजना केली, ड्रोन दिदी केली, लखपती दिदी केली, किती योजना केल्या. आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून खरं म्हणजे खरं सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत. पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे. हा बाणा कधी सोडणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो, मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे, तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे. मला आठवतंय, इथं बरेच लोक आहेत. आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो. मला वाटतं तेव्हा माझ्याकडे आरोग्य खातं पण होतं. शिरोळ तालुका आणि बऱ्याच ते चंद्रदीप सगळे लोक होते. तेव्हा त्यांना गरज होती. आणि म्हणून
आज कोल्हापूरचे हे जे 10 आमदार आणि हे 5 आपले शिलेदार, या प्रकाश आंबेडकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, आपले यड्रावकर, अशोक माने, हे सगळी जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीची आणखी 5, या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही. पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय, आपण अनेक योजना या ठिकाणी करतोय. आणि म्हणून कोल्हापूरचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी इथं प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडायचे, अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे. परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय बोलणार त्यांना. आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय, काही लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिवाय देत होते, कोर्टाला देत होते, ईव्हीएम घोटाळा म्हणत होते. जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली, चांगल्या जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएम चांगला होतो. आणि महायुती जिंकल्यानंतर ईव्हीएमवर आरोप करणारे लोक, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की काम करणारे लोक आणि घरी बसणारे, काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं, घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक इंच मारा पर सॉलिड मारा, 10च्या 10 लोक निवडून दिले. जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं, त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे, भ्रष्टाचारी काँग्रेसपासून सावध राहा. परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं, त्यांचे विचार पुढे घेऊन. मग असे कोणीतरी सांगितलं की 40-50 आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं. पण कोल्हापूरकरांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगल बच्च्यांना तडीपार करून टाकलं. बाळासाहेबांचे विचार जे विसरले, बाळासाहेबांची विचारधारा ज्यांनी सोडली, हिंदुत्व ज्यांनी सोडलं, त्यांना धडा शिकवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून महायुतीचा झणझणीत तांबडा पाहून त्यांचे चेहरेही पांढरे फटाक झाले. आणि आता बोलणार काय, रोज शिब्या, रोज आरोप. पण हा एकनाथ शिंदे पहिलाही सांगत होता, एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, तर हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, कामातून. आणि म्हणून किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार. काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय, एसएनसी. एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो एसएनसी म्हणजे काय, ते म्हणाले शॉर्ट फॉर्म आहे. बोले काय, एकनाथ संभाजी शिंदे. मग मी म्हणालो असं आहे का. मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो, चालेल. यूज अँड थ्रो, वापरो और फेको, वापरा आणि फेका. जसं तुम्ही त्यांना कायमचं थ्रो करून टाकलं, कोल्हापूरकरांनी मोठं काम केलं, एकही माणूस निवडून येऊ दिला नाही. म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला, युटर्न मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय, हे विचारधारा सोडून डोक्याचं काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय, हिंदुत्वाचे विचार पुढे नेतोय. याचा अर्थ इतर समाजाला, इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत. जो सच्चा देशभक्त आहे, राष्ट्रभक्त आहे, त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो, त्याला विरोध केला. तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे. साबीर शेख बाळासाहेबांच्या याच्यात होते, आमच्याकडे एक साहेब सत्तार होते. आणि म्हणून जे काम या मातीशी इमान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही. परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक
विचाराशी तडजोड करणारे लोक पाहिला आपण वक्फ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीत होते. काय निर्णय घ्यायचा? धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय, काय परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही. टीम आमची तीच आहे, धर्म तोच आहे, विकासाचा धर्म आहे, या राज्याच्या प्रगतीचा धर्म आहे. आणि म्हणून हे राज्य विकासाकडे नेलं पाहिजे. आज मोठमोठे उद्योग येत आहेत, या ठिकाणी लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. इथं देखील आपल्याला प्रकाश जे काय करा, तुम्ही आता मंत्री आहात, त्यामुळे आपल्याला जे काय आवश्यक आहे, मग तुमचं काय आपलं दाजीपूर अभयारण्य असेल, हे कोल्हापूर मगाशी चालला, आपली चर्चा झाली की या ठिकाणी एक टुरिझम सर्किट होऊ शकतं, लोकांना रोजगार मिळू शकतो, पर्यटनाला वाव आहे. आणि म्हणून इथला तरुण नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये, असं काम आपल्याला करायचं आहे, असं काम आपल्याला करायचं आहे. आणि तशा योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत. काही नेते असतात, दिसायला साधे असतात, काही लोक फसतात, अगदी इनोसेंट चेहरा असतो, अगदी दिसायला साधे बिदे असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा आहे की नाही बाबा? तुम्ही तर अनुभव घेतलाय ना रे बाबा, इकडे पण घेतलेला आहे. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्यांना तडीपार केलं, त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो. एक कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो, या महाराष्ट्राने, देशाने, जगाने पाहिलंय. आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं, परंतु हलक्यात मला घेऊ नका. मी साधा सुद्धा आहे, मला शांती पाहिजे, शांततेत मला काम करू द्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर मी सोडत नाही, हे मी दाखवलंय 2022 मध्ये. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की मला किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या देणार, दाढीवर किती बोलणार. दाढीने तुमची मगरुरी मस्ती जिरवली, याच दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालण्याचं काम याच दाढीने केलंय, हे विसरू नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काम करत जा, काम करा. सगळ्यांनी काम केलं पाहिजे, आपल्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे, आपल्या आमदार खासदार यांनी तुम्हाला ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलं पाहिजे, हे आपण करत राहायचं. म्हणून कुणालाही भेटणारा, संवाद साधणारा, सर्वसामान्य लोकांमधला मुख्यमंत्री का शेतकऱ्याचा मुलगा, मुख्य वेदनेची, सर्वसामान्य माणसांच्या वेदना काय याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मला समाधान आहे की मी 2.5 वर्षात जेवढे निर्णय आम्ही सरकार म्हणून घेतले त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिलों में वही बसते हैं जिनके मन साफ होते हैं, दिलों में वही बसते हैं जिनके मन साफ होते हैं, सुई में धागा वही जाता है जिसमें न कोई गाठ होती है, हे देखील आहे. म्हणून आमचं मन साफ आहे, मन स्वच्छ आहे, आम्ही काम करतोय, लोकांना मदत करतोय. आणि म्हणून आम्ही बंद दाराआड काय करत नाही, आमचं खुलेआम आहे. जे आम्ही करतो ते खुलेआम करतो, कधी लपून छपून करत नाही. जो निर्णय घेतला 2022ला तो देखील खुलेआम आम्ही केला. आणि म्हणून आज या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील तो स्वीकारला. आणि म्हणून जे लोक म्हणत होते की जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या दरबारात जाऊ, ते जनतेच्या दरबारात गेले, 100 लढवले विधानसभेत,
आणि 20 आले आणि आम्ही या ठिकाणी 80 जागा लढवल्या. तुमच्या आशीर्वादाने 60 आमदार निवडून आले. हा इतिहास आहे. हे जनतेच्या न्यायालयात जनतेने शिक्कामोर्तब केलंय. धनुष्यबाण जो आम्ही वाचवला, शिवसेना वाचवली, त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्र नंबर 1 वर नेऊन ठेवलाय आपण आणि तो कायम 1 नंबरवर राहील. कारण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं विकासाचं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून आज राज्यातल्या अनेक, मी काय कामावर जाणार नाही, परंतु जे काही घरांची पॉलिसी असेल, परवडणारी घरं असतील, रस्ते असतील, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सिंचन योजना असतील, मला आठवत आहे 2.5 वर्षात 4 सिंचन योजनांना तुम्ही प्रशासकीय मान्यता दिली, सुधारित प्रशासकीय. पण आपल्या महायुती सरकारने 2.5 वर्षात 150 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. 150 शेतकऱ्यांसाठी एक काम. 16,000 कोटीचं 2.5 वर्षामध्ये नुकसान भरपाई देणारं सरकार महायुतीचं होतं. विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण खर्च केले. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आम्ही मगाशी म्हटलं की प्रिंटिंग मिस्टेकवाले आम्ही नाही, तर पत्तर की लकीरवाले आहे. आमचा शब्द काळ्या दगडावरचं भगवी रेग आहे. परत आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं असतं. त्यामुळे कोणाचाही विश्वासघात होणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देत असताना आज आपल्या व्यासपीठावरच्या सर्वांनाही सांगतो, आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे. हाच कार्यकर्ता आपल्याला आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री सगळं बनवतो. माझ्या सकट मी सांगतोय, या कार्यकर्त्याला जपा. हा कार्यकर्ता शिवसेनेसाठी रात्रंदिवस काम करतो, आपल्या उमेदवारासाठी मार्केटिंग करतो, आपल्या उमेदवारासाठी दिवस रात्र मेहनत करतो. फक्त एवढंच आपल्याला सांगतो, जेव्हा तो कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याला मदतीची अपेक्षा असते. त्यावेळेस आपल्या नेत्याने आपल्या अडचणीत, संकटात धावून आलं पाहिजे, ही अपेक्षा त्याची असते. ही अपेक्षा फक्त पूर्ण करा आणि कार्यकर्त्याला जपा. हाच आपल्या पक्षाला आणि तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना पुढे नेणार आहे. काम झालं की त्याला विसरू नका. कारण हा कार्यकर्ता आंदोलनं, निवडणुका, पक्षाचं काम, दिवस रात्र आपल्या घरादाराचा विचार न करता काम करत असतो. आणि म्हणून त्याला महत्त्व द्या. गेली अनेक वर्ष तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी आपल्याला आणि आशीर्वाद दिला आहे, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे तुमच्या विश्वासाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना, दिघे साहेबांच्या विचारांना कधी हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही. हा निर्धार आणि हा संकल्प या ठिकाणी मी करतो. आणि म्हणून शिवसेना मजबूत करण्याचा संकल्प आपण करूया, निर्धार करूया. बाळासाहेबांची तत्व आणि त्यांच्या विचार जीवापाड जपण्याचा निर्धार करूया. हिंदुत्वाची शान राखण्याचा निर्धार करूया. राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा निर्धार करूया. विरोधकांना पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करूया या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासाचा. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, यामध्ये एकजुटीचं दर्शन घडवा. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या निवडणुकांचा पाया असतो. आणि म्हणून एकच मी आपल्याला सांगतो की ह्या निवडणुकांना आपण महत्त्व द्या आणि आजपासून आपण सगळे कामाला लागा. मी एवढंच सांगतो, आजची तुडुंब गर्दी पाहून भरून आला माझा ऊर,
आजची तुडुंब गर्दी पाहून भरून आला माझा ऊर, भगव्याच्या मागे कायम उभा राहील हा माझा कोल्हापूर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर काही शिवसेना पक्षातला प्रवेश होतो आणि आभार मानण्यासाठी मी अरुणराव जाधव साहेबांना विनंती करतो, त्यांनी आभार मानावेत. राजाराम दादू मांगले, कल्लापा निवगरे, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर धुरी, नितीन फाटक आणि चंद्रकांत कांबळे.